नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता अश्विन जेव्हा प्रियाला जेलमध्ये भेटायला जाणार आहे तेव्हा अश्विनला प्रिया एक भयानक असं सिक्रेट सांगणार आहे। त्यामुळे अश्विन नेमकं काय करेल हे मालिकेत पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे तुम्हाला ते आज या भागात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, त्यासोबत व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर आता प्रियाला शिक्षा झालेली असते आणि त्यामुळेच पूर्ण जे सुभेदार कुटुंब असतं ते खरं तर अस्वस्थ याच कारणामुळे असतं, कारण त्यांना घरातली पीडा गेली याचा जास्त आनंद असतोच, पण घरातली पीडा गेलेली असली तरीसुद्धा जो काही आतापर्यंत तिच्यासोबत त्यांनी वेळ घालवलेला असतो तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नसतो, कारण तन्वी आतापर्यंत घरात कशी खोटी वावरत होती हा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा असतो। दुसरीकडे अश्विनला सुद्धा प्रियाला शिक्षा झाली ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो। अश्विनही खूप जास्त टेन्शनमध्ये असतो। तो रविराजांच्या घरात ना रागारागानेच निघतो। तो कोणाचंही काहीच ऐकून घेत नाही, कारण त्याला आता फक्त त्याच्या तन्वीला भेटणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं। दुसरीकडे सायली सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असते, म्हणजेच सगळेजण टेन्शनमध्ये असताना ती सगळ्यांना म्हणत असते की जास्त विचार तुम्ही करू नका, खास करून पूर्णाजींना ती म्हणत असते, कारण याचा तुमच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्याचसोबत अस्मिता ही सुद्धा प्रेग्नेंट असते आणि तिनेही जास्त विचार केले तर तिच्यासुद्धा आरोग्याला धोका होऊ शकतो, तिचं सुद्धा ब्लड प्रेशर लो होऊ शकतं हे सुद्धा सायलीला माहिती असतं। आणि म्हणूनच सायली विचार करते की नाही, घरातल्यांचं टेन्शन आता आपल्यालाच कमी करावं लागेल आणि त्यासाठी ती सगळ्यांचा मूड रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सगळ्यांनाच म्हणते की प्लीज असा जास्त विचार करत राहू नका, मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते। पण त्याच वेळेला आता पूर्णाजीला समजलेलं असतं की आतापर्यंत सायलीने या घरासाठी या सगळ्यांसाठी खूप काही केलेलं आहे, पण इतके दिवस पूर्णाजी त्याबद्दल काहीच बोलत नव्हत्या, पण आता मात्र त्यांचा संयम सुटलेला असतो आणि त्यांना खरंच त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट जे आहे ते सायलीला द्यावं वाटत असतं। आणि म्हणूनच ते आता म्हणतात की आज घरातला जो काही त्रास कमी झालेला आहे ना त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहे, म्हणजे तुझ्यामुळे या घरातली पीडा गेली आहे, त्यामुळे घरात पहिला दिवा लावायचा मानही तुझाच आहे असं देखील आता तिला म्हटलं जातं। त्यावर ती सुद्धा प्रचंड खुश होते आणि आता घरात सगळेच जण आपल्यावर खुश आहेत हेच सायलीला वाटू लागतं। ती आता अर्जुनकडे पाहत असते, तर आता पूर्णाजींनी तिला खास करून देवाकडे दिवा लावायला सांगितलेला असतो, पण घरात तरीसुद्धा प्रसन्न वाटत असलं तरीसुद्धा कोणालाही जेवण जे काही आहे ते जात नसतं। सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, म्हणूनच सगळेच जण संतापलेली असतात। सगळेच जण फक्त त्या गोष्टीचा विचार करत असतात की तन्वीने आतापर्यंत आपल्याला कसं फसवलं, आपण तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, पण त्याचं फळ तिने काय दिलं, आपल्याला खूप धोका दिला आहे तिने, हा विचार सतत त्यांच्या मनात घोळत असतो आणि म्हणूनच त्यांना जेवणही गोड लागत नसतं, कोणीही जेवायला सुद्धा तयार नसतात। पण घरातली एकमेव आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सायली, ती आता मागे हटत नाही। ती आता ठरवते की या घरातल्यांचा सगळ्यांचा मूड ठीक करायचा, म्हणूनच तिने आता सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं। तर आता सगळ्यांना ती जेवणाच्या ताटावर सुद्धा बसवते आणि म्हणत असते की जे काही घरात झालं आहे ते मला कळतंय, त्याने तुम्हा सगळ्यांना त्रास होतोय, पण आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत राहिलो ना तर त्याचा जास्तीत जास्त त्रास आपल्याला होईल। म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही तो सगळा त्रास जेवणावर आणि हे सगळं काही करून काढू नये। जे काही गोष्टी घडल्या आहेत त्या मला कळतायत, पण आपण त्या गोष्टी हळूहळू विसरायचा सुद्धा प्रयत्न करूया। पूर्णाजीला सुद्धा आता सायली प्रेमाने घास भरवते। त्याच वेळेला जेवायला बसलेली पूर्णाजी, तिला जेव्हा सायली प्रेमाने घास भरवते ना तेव्हा कुठेतरी पूर्णाजीचा संयम सुटतो, म्हणजेच आतापर्यंत पूर्णाजी सायलीसोबत जे काही वागत होती प्रसंग पूर्णाजी समोर उभा राहतो, कारण आतापर्यंत पूर्णाजीने कधीच सायलीला महत्त्व दिलेलं नव्हतं, ना कोणत्या गोष्टीचं क्रेडिट, पण आज सायली घरातल्या सगळ्यांचं मन जिंकत होती। एवढे दिवस अर्जुनला साथ देऊन आणि त्याचसोबत आता सगळे संकटात असताना दुःखात असताना त्यांना उभारी देण्याचं काम सायली करत होती। त्यामुळेच आता पूर्णाजीला सायलीचं कौतुक वाटत असतं आणि त्याचसोबत
त्यात तन्वीसोबत घालवलेले भयानक प्रसंग पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येत असतात. त्यामुळे पूर्णाजीला कळत असतं की आतापर्यंत आपण माणूस ओळखायला किती चुकलेलो आहोत. त्यांना असं वाटत होतं की नाही, आतापर्यंत जे काही आपण करत होतो ते योग्यच करत होतो. पण त्यामुळे इकडे मात्र सायली ही जे काही वागत असते त्यामुळे त्यांना तर कळून चुकलेलं असतं की नाही, आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो की सायली ही चुकीची आहे, पण खरंच सायली ही चुकीची नसून ती बरोबर आहे हे सुद्धा आता कुठेतरी कल्पनाला कळत असतं. त्यामुळे कल्पना आता सायलीच्या समोर एकही शब्द जे आहे ती उलट काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे सगळ्यांचं जेवण तर झालेलं असतं ते फक्त सायलीमुळे, आणि त्यामुळे अर्जुनही प्रचंड खुश असतो. स्वतःचा खूप जास्त अभिमान वाटत असतो, कारण त्याला अशी बायको मिळालेली असते की ती पूर्ण घरही सांभाळत असते आणि त्याचसोबत बाहेरच्या जबाबदाऱ्या सुद्धा. त्याच वेळेला आता अर्जुनला सगळीच जण ते तिकडनं गेल्यानंतर म्हणत असते की बघा ना, जे काही झालं ते किती भयानक असं होतं. म्हणजेच तुम्हाला मी सांगते, आपल्या घरात जो प्रसंग झाला त्यामुळे सगळेजण नाराज आहेत, पण जे झालं ते योग्यच झालं. ती शिक्षा व्हायलाच हवी होती त्या प्रियाला. मी तर म्हणते 7 वर्षाची शिक्षा दिली. ती जर शिक्षा ना पुढे अजून वाढली असती ना, म्हणजेच ती शिक्षा जर 14 वर्षांची झाली असती ना, तरीसुद्धा माझ्या मनाला खूप जास्त आनंद वाटला असता, असं देखील सायली म्हणत असते. तेवढ्यातच दारावर अश्विन येऊन उभा असतो आणि अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं. आणि त्यामुळेच आता अश्विन जो आहे तो पुढे येऊन बोलत असतो की तुम्हाला माझ्या बायकोला याच सगळ्या अवस्थेत बघायचं होतं. यासाठी तर तुम्ही एवढं मोठं षडयंत्र रचलं आणि तुम्ही त्या सगळ्यामध्ये यशस्वी देखील झालात. पण नाही, मी माझ्या बायकोला या दुःखात बघू शकत नाही. काही झालं ना तरी मी माझ्या बायकोची निर्दोषपणे सुटका करेन. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या बायकोला या सगळ्यात अडकवलंय. हे सगळं काही मुद्दामून केलंय. माझ्या बायकोची चूक नसताना तिला तुम्ही यात फसवलंय. पण नाही, मी माझ्या बायकोला सोडवून राहणारच. त्याच वेळेला आता जे तोंडाला येईल ते तो बोलत असतो. म्हणजेच इतके भयानक आरोप तो सायलीवर करत असतो ना की त्याच्या तोंडाला एक लिमिटसुद्धा नसतं. तो अक्षरशः म्हणत असतो की हे सगळं काही ना तू तुझ्या बायकोचं ऐकून करतोयस. तू बायकोचा बैल आहेस, बैल. म्हणजेच तू बायको म्हणाली म्हणून माझ्या बायकोला जेलमध्ये टाकलंस आणि आता स्वतः मात्र सुखाने जगत आहात आणि अजून किती माझ्या बायकोला त्रास होईल याचा विचार जास्तीत जास्त करताय. वा रे वा, तुम्हाला हे सगळं जमतं तरी कसं? तुम्ही स्वतः इथे आनंदात आहात. माझ्या बायकोची काही चूक नसताना तुम्ही तिला तुरुंगात टाकलायत आणि या सगळ्याचा मला विसर पडलेला नाहीये. तुम्हा लोकांना काय वाटतंय, मी हे सगळं विसरलोय? पण नाही, मी या सगळ्याचा बदला घेणारच. मी माझ्या बायकोला सोडवून आणणारच, असं देखील तो आता कडक शब्दात बोलत असतो. त्याच वेळेला तुझ्या बायकोचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, या शब्दातही तो आता बोलत असतो. आणि त्या सगळ्याचा खरं तर प्रचंड असा राग अर्जुनला येतो. आता हा जो काही तमाशा सुरू असतो ना, त्यावेळेला मात्र आता तिकडे सगळेच जण जमलेले असतात. कारण खरं तर अश्विनचा आवाज इतका वाढलेला असतो की सगळ्यांनाच तिथे येणं भाग असतो. मग आता रूममधून सगळीच जण बाहेर आलेली असतात आणि अश्विन जे जे काही सायलीबद्दल बोलत असतो ना, ते सगळं काही आता प्रताप यांच्या कानावर पडतं. सायली किती चुकीची आहे आणि त्याचसोबत सायलीमुळे हे सगळं घडलंय हे कडक शब्दातच तो बोलत असताना प्रताप यांना खूप जास्त राग येतो. प्रताप तरी देखील त्यांचा अंत आता व्हायचा बाकी असतो, ते सगळं काही शांतपणे ऐकत असतात. तर सायली देखील आता अश्विनला समजवायचा प्रयत्न करते. अश्विन भाऊजी, तुम्हाला माहिती नाहीये की आतापर्यंत प्रियाने काय केलंय. तुम्ही कोर्टात नव्हतात, पण प्रियाने एवढ्या मोठ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे ना की तिने एवढे वर्ष जे काही आपल्याला सगळ्यांना फसवलंय त्याबद्दल तिने कोर्टात आज सांगितलंय आणि त्यामुळेच कोर्टाने तिला शिक्षा सुनावली. यामध्ये आम्ही असं स्पेशली काही केलेलं नाहीये की ज्यामुळे प्रियाला त्रास होतोय आणि प्रियाला हे सगळं सहन करावं लागतंय. प्रियाने जे केलंय त्याच कर्तृत्वाची तिलाही सजा मिळते. दुसरीकडे पूर्णाची सुद्धा आता प्रचंड संतापलेली असते. पूर्णाची देखील अश्विनला म्हणत असते की अश्विन, आता तरी तुझे डोळे उघडले नाहीयेत का? अजूनही तू तुझ्या बायकोवर इतका विश्वास दाखवतोयस का? ज्या बाईने आपलं घर उद्ध्वस्त केलंय, बाईने आपल्या घराची नासाडी केली आहे, त्या बाईला अजूनही तू पाठीशी घालतोय. तुला इतकं सगळं माहिती असून सुद्धा
अश्विन म्हणतो की मला काही माहिती नाही आहे, मला फक्त इतकंच माहिती आहे की माझी बायको या सगळ्यात दोषी नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मुद्दामहून तिला या सगळ्यात अडकवताय. पहिल्यापासूनच तुम्हा लोकांना माझी बायको नको होती आणि आता तुम्ही तर तिचा पूर्णच नायनाट करून टाकलात. आता तुम्हा सगळ्यांना बरं वाटत असेल ना माझ्या बायकोला असं तुरुंगात पाठवून. असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलत असतो आणि त्याच वेळेला प्रताप यांचा पारा सटकतो आणि प्रताप आता पुढे येऊन जोरातच अश्विनच्या कानाखाली लगावून देतात. कारण अश्विन आता सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या असतात. आतापर्यंत अश्विन जो आहे तो सायली अर्जुन यांना उलटसुलट बोलत होता, पण आता तर चक्क त्यांनी पूर्णाजींना सुद्धा उलटसुलट बोलून त्यांचा अपमान केलेला असतो. त्यामुळे पूर्णाजींना या सगळ्याचं वाईट वाटत असतं आणि त्यामुळेच प्रताप आता खूप जास्त जोरातच अश्विनचा थोबाड फोडतात. जेव्हा त्याचा थोबाड फोडतात ना तेव्हा अश्विन म्हणतो की हो, आता तुम्ही मलाच मारणार हो, कारण तुम्ही या अर्जुनवर जास्त प्रेम करता, अर्जुनला जास्त जीव लावता, माझा थोडी विचार करताय आणि माझ्या बायकोचा सुद्धा तुम्ही कोणीही विचार करत नाहीये. पण मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मी काही झालं तरीसुद्धा माझ्या बायकोची साथ सोडणार नाही. तुम्ही सगळीजण तिच्या विरोधात असलात ना तरीसुद्धा मी आहे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि तुम्हा सगळ्यांना दाखवूनच देतो की मी माझ्या बायकोला कसा सोडवून आणतो ते. मग बघत बसा तुम्ही. मग तेव्हा मला सुद्धा पाहायचंय की जेव्हा ती सुटून घरात येईल ना तेव्हा तिच्यावर कोण आवाज चढवतं ते. प्रत्येकाची वाट लावून टाकेन मी, कारण माझं आयुष्य जर बर्बाद करायचा प्रयत्न केलात ना तर बघा. या शब्दात आता अश्विन बोलत असतो. त्याच वेळेला आता पूर्णाजी देखील संतापलेली असते आणि पूर्णाजी आता अश्विनला म्हणत असते की अश्विन, इतका का रे अंधाया विश्वास ठेवतोयस त्या तन्वीवर? त्या तन्वीने आपल्या घरातल्या सगळ्यांना फसवलं आहे. आपण सगळ्यांनी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, पण तिने काय केलं? आपल्या सगळ्यांना तब्बल अडीच वर्ष फसवलं. एका खुनी कुटुंबाला सपोर्ट केला. त्या महिपतने प्रतापचा किती छळ केला होता. या सगळ्या गोष्टी तू विसरतोयस का? आणि तरीसुद्धा तू या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून तू फक्त आणि फक्त प्रियाच किती योग्य आहे हे आम्हाला दाखवतोयस. पण तिच्या चुका तुझ्या लक्षात येत नाही आहेत का? तिने आतापर्यंत काय काय केलंय ते. तुझ्यासोबत देखील तिने बराच वेळेला हे सगळं केलंय, पण तरीसुद्धा तू आमच्याकडनं त्या चुका लपवल्या आहेस हे सुद्धा मला माहिती आहे. असं देखील प्रताप आता ओरडून ओरडून बोलत असतात. पण त्याच वेळेला आता अश्विन जो आहे तो कोणाचाही ऐकत नसतो, कारण तो कोणाच्याही ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. त्याला फक्त त्याचं तन्वीवरचं असलेलं प्रेम हेच त्याला दिसत असतं आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून तन्वीला आतमध्ये टाकलंय म्हणूनच तो आता प्रत्यक्षात विलन झालेला असतो. जशी इतके दिवस घरात राहून प्रिया कुरघोडी करायची, प्रिया विलन होती, त्याचं उत्तम काम आता इथे असणारा हा अश्विन करत असतो. कल्पना देखील अश्विनचे डोळे उघडायचा प्रयत्न करत असते आणि कोर्टात तुला माहिती नाही जेव्हा तिचा गुन्हा जेव्हा सगळ्यांसमोर आला ना तेव्हा ती सगळ्यांच्या कशा हातापाया पडत होती. का तर तिची सुटका होण्यासाठी. तिने एवढा मोठा जो गुन्हा केला होता त्यातून तिला बाहेर पडायचं होतं, पण आम्ही कोणीच तिला भीक नाही घातली. मग तुमचं हेच तर चुकलं नाही. तुम्ही कोणीही तिला एकदा संधीसुद्धा दिली नाही. पण नाही, मी तुम्हा कोणाचंही ऐकणार नाही आहे. मला माहिती आहे माझी बायको या सगळ्यामध्ये उगाचच अडकली गेलेली आहे. चूक तर त्या साक्षीने केली आहे, साक्षीने खून केलाय. मग माझ्या बायकोला शिक्षा का? त्यामुळे मी माझ्या बायकोला सोडवून आणणारच, तेव्हाच मी शांत बसणार. तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही आहे असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा हे सगळं तो काही म्हणतो तेव्हा तो तातडीने घरातनं निघतो आणि त्याला आता डायरेक्ट जायचं असतं भेटायला, ते म्हणजे त्याच्या बायकोलाच, म्हणजे प्रियाला भेटायला. प्रिया तुरुंगात असते आणि प्रिया तुरुंगात असताना जेव्हा अश्विन तिला भेटायला जातो तेव्हा तिला माहितीच असतं, कारण तिला ऑलरेडी या तुरुंगात आल्याचा खूप जास्त त्रास होत असतो, साक्षीचा सुद्धा त्रास. त्यामुळे ती आता अश्विन समोर रडते आणि अश्विनला म्हणते की अश्विन, तू आलास का? मला वाटलं होतं की तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, माझी साथ अर्धवटच सोडशील, पण तू आलायस ना. आता मला खरंच खूप बरं वाटतंय. पण तुला सांगू का, मला इथे नाही सहन होतं रे. मी काही चूक केलेली नसताना मला या सगळ्यात अडकवलं गेलंय. प्लीज रे, मला सोडव. अशी आता रडून रडून ती नाटकं करत असते आणि तिच्या या नाटकाला नेहमीप्रमाणेच हा अश्विन भुलत असतो. तो तिला म्हणत असतो की प्लीज ग, रडू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी काही करेन पण तुझी सुटका करेन, असं देखील तो तिला सांगत असतो.
त्याच वेळेला तो म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं तुला कोणामुळे सहन करावं लागते, त्या सायलीमुळे ना. सायलीनेच तुझ्यावर जे काही आरोप केलेत आणि अर्जुनने ही तुझ्यावर वेळ आणलेली आहे. पण मी आता काही झालं तरी शांत बसणार नाही. तुला, माझ्या बायकोला इथून मी बाहेर काढणारच, असं देखील आता अश्विन जो आहे तो म्हणत असतो. आणि म्हणूनच तो म्हणतो की आतासुद्धा घरात मी सगळ्यांना चांगलंच बोलून आलो आहे, कारण त्यांनी तुझ्यावर अविश्वास टाकला. त्यामुळेच मी घरात आता खूप भांडलो आहे. मी काही झालं तरी तुझी तिथून सुटका करेन, फक्त थोडे दिवस थांब, असं देखील तो तिला आश्वासन देत असतो. दुसरीकडे मात्र सायली रूममध्ये गेल्यावर अर्जुनसोबत बोलत असते आणि अर्जुनला म्हणते आज जे काही झालं ते खूपच विचित्र होतं, कारण घरातलं वातावरण हे दुःखात होतं. ते कसं बसं मी सावरलं होतं, पण त्यातच आता अश्विन भाऊजीने येऊन जे काही केलं ना ते खूप जास्त चुकीचं होतं. म्हणजेच अश्विन भाऊजीने येऊन जो काही दंगा घातला तो नको घालायला हवा होता. ते सगळं काही योग्य नाही झालं. त्यावर अर्जुनही म्हणतो की तू तो बोलतेस ते योग्य आहे, पण हा अश्विन असा कसा? एवढं सगळं सत्य त्याच्या डोळ्यासमोर आहे. त्या प्रियाने एवढं सगळं काही केलं आहे तरीसुद्धा तो डोळे झाकून इतका कसा काय तिच्यावर विश्वास ठेवू शकतो? तो जे काही करतोय ना ते चुकीचं करतोय. त्याला आता कळत नाही आहे, पण नंतर त्याला त्याची चूक नक्कीच कळेल, असं देखील अश्विन म्हणतो. पण आता सायली म्हणते की त्यांनी जर तिला सोडवायचा प्रयत्न केला तर काय करायचं? तिला तिची शिक्षा व्हायलाच हवी. तिने आतापर्यंत जे काही केलं आहे ती शिक्षा तिला भोगायला मिळायलाच हवी, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की ती शिक्षा तर ती भोगणारच आहे. ती अशी कशी बाहेर येणार? ती अशी बाहेर येऊ शकत नाही. जोपर्यंत तिची शिक्षा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ती असंच होणार आहे तिच्या बाबतीत. त्यामुळे तू काळजी करू नको. अश्विनने तरी कितीही समजवायचा, कितीही तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला ना तरीही तो करू शकणार नाही आहे, कारण मी तशी सेटिंग करून ठेवली आहे, असं देखील आता अर्जुन सायलीला सांगतो आणि त्याच वेळेला सायलीला समजावतो. तर दुसरीकडे मात्र इथे प्रिया जी असते ती रडून धिंगाणा घालत असते आणि अश्विनसमोर आपली बाजू मांडत असते आणि ती सांगत असते की अश्विन काही कर, पण माझी लवकरात लवकर इथून सगळ्यातून सुटका कर, कारण मी खूप जास्त त्रास सहन केला आहे. आता नाही, आता खूप झालं. मला नाही होते रे हा त्रास सहन. मी आतापर्यंत घरातल्या सगळ्यांना समजून घेतलं, पण माझं कोणीही ऐकलं नाही. पण मी तुला सांगू का, आता मी या जेलमध्ये आहे ते जरी सायली अर्जुनमुळे असली तरीसुद्धा तू सायली अर्जुनसोबत चुकीचं वागू नकोस, कारण तू जर चुकीचं वागलास तर माझी इथून सुटका होणं खूप जास्त मुश्किल आहे. कारण अर्जुनने इतकी कडक सेटिंग केली आहे ना की मला इथून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे. 7 वर्ष मी इथून बाहेर पडू शकत नाही आणि बाबासुद्धा यात काहीच करू शकणार नाही आहेत. त्यामुळे तू प्लीज घरात सगळ्यांशी नीट वाग, जेणेकरून अर्जुन सायलीही तुझं ऐकतील आणि अर्जुन सायलीशी चांगलं वागलास तर तू बोललेल्याचं तर काहीतरी उपयोग होईल आणि माझीसुद्धा इथून लवकर सुटका होईल. त्यावर प्रिया हे सगळं जेव्हा म्हणते तेव्हा अश्विन प्रियाला म्हणतो की हे सगळं तू काय म्हणतेस प्रिया, तुला तरी कळतंय का? त्यावर प्रिया म्हणते की मला सगळं कळतंय. आतापर्यंत मी जे काही केलं आहे ना त्याचा मला त्रास होतो आहे, पण आता इथे तुरुंगात इतकी वर्ष राहून मी हा त्रास अजून सहन करू शकत नाही. आणि माझी जर सुटका होणार असेल ना तर ती सुटका अर्जुनशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. त्यामुळे तूच जर अर्जुनशी भांडत राहिलास तर माझी सुटका थोडी ना इथून होणार आहे. त्यामुळे तुला मी एकच सांगेन अश्विन की घरात उगाच वाद करू नकोस, घरात सगळ्यांशी चांगला राहा, जेणेकरून सायली आणि त्यासोबत अर्जुनच्या नेहमीच लक्षात राहशील की तू त्यांच्याशी आता चांगलं वागायला लागलायस, तेव्हाच तर तुझं ते ऐकतील, नाही तर ते तुझं काहीच ऐकणार नाही. त्यामुळे घरात आता सगळ्यांशी चांगलं वाग, जेणेकरून माझाही इथला मार्ग मोकळा होईल, तेव्हाच तर मी बाहेर येईल. मग घरी आल्यावर आपण बाकी सगळं काही ते बघूया. आता ही जी गोष्ट असते ती एकमेव गोष्ट प्रियाच्या तोंडून ऐकून अश्विन मात्र एकदमच चकित झालेला असतो. पण आता प्रियाचं म्हणणं देखील अश्विनला पटत असतं आणि आता अश्विन नेमका सुभेदारांच्या घरी जाऊन आता काय करेल, प्रियाला सोडवण्यासाठी कितपत प्रयत्न करेल, अर्जुन सायलीचं मन वळवू पाहिल का, हे पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब